अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरी यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वजिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओं रक्तांगनरक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कंठाटोपीच्यमालादण्डकमलल्लूकटयांकररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थार्ताक पायमाम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्शधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणिमागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मासूता नमियेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसीत श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्षा जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथे रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावंतस नमियेले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधरी आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पावन ज्ञातेही डोलविती मान त्यांचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मददिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ रावनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते इकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादधितून पाही अमूल मुक्ताबळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अन्मान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्रे सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गौडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैशीच निष्काम भक्तांप्रती कैवल्यप्राप्ती होतसे. अक्कलकोटा माजारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशीसाचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवनी दोहोंवरी तिसरी वैरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वळातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारापती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटकाप्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्थान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरनो हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेळास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो
तेथून या स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरांत आनंद्य हो नादंत. ऐसे आमुचे सकल वृत्त असो मुळापासून. 12 वर्ष मंगळवेळाप्रती राहिले स्वामी राजे येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रह यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते आजगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती वैकल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेळी सोडिले. मोहळा माझी वास्तव्यकरित अपाटोळे झाले भक्त. त्यांची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन टोळांसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठोनी. भौत वर्जले सेवकांनी परिणत मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तिथं एक अविंद होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामींचे जाणून ईश्वरमूर्ती चोळप्प करी आदर. योगयागदिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पायी स्वामी आले सदनाते. तयाचे देखोनी भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोरजे राजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे गृहापती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावांत मात पसरली. लोकां माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत. हे आपुलिया नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय वाणी. गावांत यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुतपायी आजवरे झाले नाही. आता जाऊन लवलाई भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची ईश्वरमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खूणपटळी अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली. तय सफळ सभा अंदली समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारी पूजली स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी सारामृत अक्कलकोट प्रवेश नगरे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ.